विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सुखाची आगर सर्व सर्व सुखाची आगर हा सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सुखाची आगर सर्व सर्व सुखाची आगर
हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय बोलने मरोनियाजिने बोला बोलने मरुनियाजिने बोलने मरोनियाजिने बोला बोलने मरुनियाजिने मुनी नसने जनिया असुनी नसने जनी आमा असुनी नसने जनी आमा बोलो अबोलनी मरोनियाजिने बोलने मरुनियाजिने बोलो अबोलनी मरोनियाजिने बोला बोलने मरुनियाजिने मुनी नसने जनिया असुनी नसने जनी आमा असुनी नसने जनी आमा ओगी त्याग झाला संगीच असंग भोगी त्याग झाला संगीत असंग त्याग झाला संगीत असंग भोगी त्याग झाला संगीत असंग कोणी आले लाग माग दोन्ही गेले राग माग दोन्ही कोडी गेले राग माग दोन्ही ब्राह्मणी नवे दिसतो मी तैसा तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा म्हणे नवे दिसतो मी तैसा तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा पुसा पांडुरंगा ते पुसा पांडुरंगा पुसने ते पुसा पांडुरंगा तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा 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 पुसा पांडुरंगा पुसने ते पुसा पांडुरंगा पुसने ते पुसा पांडुरंगा त्याग झाला संगीत असंग भोगी त्याग झाला संगीत असंग त्याग झाला संगीत असंग भोगी त्याग झाला संगीत असंग लाग माग राग माग दोन्ही उडीले राग माग दोन्ही गोपाल कुमार हे जय विडोबाल रखुमाय कुमार कुमार विडोबाल रखुमाय कुमार कुमार हे जय विडोबाल रखुमाय कुमार विडोबाल रखुमाय कुमार कुमार विडोबाल रखुमाय कुमार कुमार विडोबाल रखुमाय कुमार कुमार बोला बोला ने मरुनिया जीने बोला बोला ने मरुनिया जीने बोलने मरोनिया जी ने बोलो बोलने मरोनिया जी ने बोलो बोला ने मरुनिया जीने बोलो बोला ने मरुनिया जीने बोलने
नसने जनी आम्हा असोनी नसने जनी आम्हा भोगी त्याग झाला संगीच असंग भोगी त्याग झाला संगीच असंग असोनी नसने जनी आम्हा असोनी जनी आम्हा भोगी त्याग झाला संगीत असंग भोगी त्याग झाला संगीत असंग तोडी येले लाग माग दोन्ही तोडी येले लाग माग दोन्ही तोडी येले लाग माग दोन्ही तोडी तोडी लाग माग तोडी लाग तोडी लाग माग दोन्ही तोडी लाग तोडिये लाग तोडिये लाग तोडिये लाग माग दोन्ही तोडिये ना तोडिये तोडिये तोडिये
विठ्ठल 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 बोलणे मरोनिया जिने असोनी नसने जनी आम्हा भोगी त्याग झाला संगीच असंग तोडियले लाग माग दोन्ही तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा पुसने ते पुसा पांडुरंगा भोगी त्याग झाला संगीच असंग तोडियले लाग माग दोन्ही पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल 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 बोला वडाली कवरना हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय गुरुजो महाराज की जय सेवेकरता घेतलेला अभंग महाराष्ट्राचे क्रांतिकारी संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत तुकाराम महाराज यांचा अवघ्या 3 चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड असा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय स्वतःच्या जीवनातल्या 6 पारमार्थिक अवस्था सांगतात. बोलो अबोलणे मरोनिया जिने असो निनसने भोगी त्याग झाला संगीच असंग आणि तोडियले लाग माग दोन्ही या 6 अवस्था सांगून तुकोबाराय सांगतायत की या 6ही अवस्था जीवनामध्ये निर्माण झाल्यामुळं मी तुम्हाला जसा दिसतोय तसा नाही. आम्ही तर त्या ब्रह्मदेवाचे बाप आहोत. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभुवायते केले न हो. आणि तुम्हाला जर मी इतका सामान्य वाटत असेल तर माझ्याबद्दलची माहिती पांडुरंगाला जाऊन विचारा. अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगातून तुकोबाराय स्वतःच्या जीवनातली अवस्था सांगतायत.
सामान्य माणसं ही व्यवस्थेसाठी जगत असतात आणि संत महात्मे अवस्थेसाठी जगत असतात. संत महात्मे साधू पुरुष त्यांच्या जीवनातल्या ज्या गोष्टी बिनकामाच्या आहेत, कमी उपयोगाच्या आहेत, कमी मूल्यवान आहेत, अशा काही गोष्टी फेकून देतात आणि त्या सर्व गोष्टी गोळा करण्यामध्ये आम्ही आमचं आयुष्य घालवतो. संसारामध्ये किंमत असते तुम्ही किती गोळा केलं याला, आणि परमार्थामध्ये किंमत असते तुम्ही आयुष्यामध्ये किती सोडलं याला. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मला सांगा, पंढरीला जाणाऱ्यामध्ये यष्टीनं जाणाऱ्याला जास्त किंमत असते का चालत जाणाऱ्याला जास्त किंमत असते? हा, म्हणजे ज्यानं यष्टीचाही त्याग केला त्याची किंमत वाढली. चालत जाणारामध्ये चप्पल घालून जाणाराला जास्त, चालणाराला जास्त किंमत असते का चप्पल न चालता अनवाणी चालणाराला जास्त किंमत असते? अनवाणी चालणाराला, म्हणजे ज्यानं चप्पलचाही त्याग केला, यष्टीचाही त्याग केला, त्याची किंमत वाढते. म्हणजे परमार्थामध्ये तुम्ही काय सोडलं याच्यावरती किंमत अवलंबून असते, आणि संसारामध्ये तुम्ही किती गोळा केले याला फार किंमत असते. काय गोळा केलं याला व्यवस्था म्हणतात, आणि काय काय सोडले याच्यावरून जी निर्माण होते त्याला अवस्था असं म्हणतात. संत महात्मे त्यांच्या जीवनामध्ये काही गोष्टीला अजिबात मूल्य देत नसतात, त्या गोष्टी सोडून टाकत असतात. हे पहा, गौतम बुद्ध राज्य सोडून निघाले. सारथ्यानं विचारलं, महाराज कुठे चाललात? सोन्या नाण्याच्या तिजोऱ्या इथं आहेत, सुंदर असा राजमहल आहे, सुंदर तुमची पत्नी आहे, गोंडस असा मुलगा आहे, एवढं भव्य दिव्य राज्य आहे, कुठे निघालात? तेव्हा बुद्धांनी आपल्या सारथ्याला सांगितलं, हे पहा, कृष्ण असा सारथी आहे ज्यानं एका राजाला उपदेश केला, आणि बुद्ध असा राजा आहे ज्यानं एका सारथ्याला उपदेश केलाय. गौतम बुद्ध सांगतायत, अरे बाबा, ज्याला तू सोन्या नाण्याच्या तिजोऱ्या समजतोयस त्याच्या चाव्या गेले कित्येक वर्ष झालं माझ्याकडे आहेत, पण या सोन्या नाण्याच्या तिजोऱ्यांनी एकही आनंदाचा क्षण मला माझ्या जीवनात दिला नाही. संपत्ती तर ती असते जी आनंद देते. बोलू नका, बोलू नका. सर्वांना विनंती आहे बरं का, थोडा वेळ बोलायचं नाही. सर्वांनी लक्ष. मला एकतर स्टेज, लोक आणि स्टेज याच्यात थोडंसं अंतर असलं की थोडं जाचतंय आधीच, आणि त्यात तुम्ही जर बोलला तर जरा व्यत्यय येतोय. बोलू नका. विठ्ठल 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 ज्या गोष्टीला तुम्ही संपत्ती समजत असता, साधू संत त्याला विपत्ती समजतात, आणि संत ज्याला विपत्ती समजतात त्याला आपण संपत्ती समजतो. आयुष्यामध्ये मोठा माणूस तो होतो ज्याला मूल्यवान काय आहे जीवनात हे समजतं. स्वामी राम नावाचे एक महापुरुष आहेत. ते जिथं राहायचे ना त्याच्या शेजारच्या घराला मोठी आग लागली. त्या घराचा जो मालक होता तो छातीवर बळवून सांगत होता, अरे माझ्या घरातलं काय मूल्यवान असेल तेवढं वाचवायचा प्रयत्न करा. काही लोकांनी विचारलं, बाबा तुझ्या घरात वाचवण्या येण्यासारखं काय आहे? तो म्हटला, ते पैशाचं कपाट पहिलं बाहेर काढा, आयुष्यभराची कमाई त्याच्यामध्ये आहे, आयुष्यभर एक एक रुपयाने मी कमावून ठेवलंय, ते पैशाचे कपाट तेवढं बाहेर काढा. लोकांनी कपाट बाहेर काढलं. लोकांनी विचारलं, बाबा तुझ्यासाठी मूल्यवान काय आहे सांग. तो म्हणला, तो बेड बाहेर काढा, सागवानाचा मी बनवून घेतला होता माझ्या मापाचा. लोकांनी बेड बाहेर काढला. त्यांनी विचारलं, आणखी काय मूल्यवान आहे? तो टीव्ही बाहेर काढा, 4K आहे, अँड्रॉइड टीव्ही आहे, तो अतिशय महत्वाचा आहे, मी फॉरेन वरनं मागवला, तो बाहेर काढा. फ्रीज बाहेर काढा, डबल डोअर आहे. लोकांनी त्यानं सांगितलेल्या सगळ्या वस्तू बाहेर काढल्या. लोकांनी विचारलं, सांग बाबा तुझ्यासाठी काय महत्वाचं राहिलंय का? तो म्हटला, काही नाही, तरी पण शेवटची एक चक्कर टाकून या. लोक गेले. एका खोलीचा दरवाजा जरा उघडत नव्हता, मोडून काढला आणि एक मूल्यवान वस्तू बाहेर घेऊन आले. ते होतं त्या घर मालकाच्या एकुलत्या एक पोराचं प्रेत. त्याला फ्रीज महत्वाचा वाटला, पैशानं भरलेलं कपाट महत्वाचं वाटलं, टीव्ही महत्वाचा वाटला, बेड महत्वाचा वाटला, पण स्वतःचा जिवंत पोरगा त्यावेळेस आठवला नाही. आयुष्यामध्ये निर्जीव वस्तू महत्वाच्या वाटणं याला व्यवस्था म्हणतात, आणि जिवंत माणसं महत्वाची वाटणं याला अवस्था म्हणतात. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल त्या बापाची जी अवस्था आहे ना, त्या बापाची जी तरा आहे ना, ती आमच्या समाजात लोकांची आहे. आयुष्यात तुम्हीही पैसे कमवत असता, रात्रंदिवस राबत असता, कधीतरी स्वतःच्या मनाला प्रश्न एक विचारा, हे जे मी कमवतोय ते कोणा करता? ओ बाबा, तुम्ही रात्रंदिवस हाडाची काढ करता, रक्ताचं पाणी करता, कोणा करता राबता? कोणा करता राबता? अरे बोलत चला ना. कोणा करता? शेजाऱ्या करता. शेजाऱ्या करता राबतोय हो तुम्ही. कोणा करता? मुलाबाळा करता राबता. मग आयुष्यात तुम्ही 60 वर्षात 60 लाख कमवले आणि पोरानं 4 महिन्यात जर संपवले तर तुमच्या 60 वर्षाच्या आयुष्याची लायकी किती आहे? 4 महिने. ज्या झोळीत धन टाकणार आहे, ज्या झोळीमध्ये संपत्ती साठवणार आहे, ती झोळी आधी फाटके का तपासून बघा. म्हणून मी कीर्तनात नेहमी सांगत असतो, आयुष्यामध्ये पोरासाठी लाख रुपये कमवण्यापेक्षा, आयुष्यामध्ये पोरासाठी लाखो रुपये कमवण्यापेक्षा लाख मोलाची पोरं आधी कमवा. तुमच्यासाठी मूल्यवान काय आहे ह्याला फार महत्वाचं असतं. हे फार महत्वाचं आहे. अवस्था आणि व्यवस्था एका सोप्या शब्दात सांगायची म्हटलं तर त्याला एक सुंदर असा दृष्टांत आहे. महाभारतामध्ये भगवान कृष्ण निवांत पडलेत, झोपलेत. महाभारताचं युद्ध आहे. मदत मागण्याकरता देवाजवळ पहिल्यांदा कोण पोचला हो? दुर्योधन पोचला. देवळात सुद्धा बघा, निर्लज्ज माणसं सकाळी लवकर येतात, म्हणजे पाया पडून गेलं की दिवसभर पाप करायला मोकळं असतं. चांगल्या माणसाला यायचं घडलंच का नाही माहित नाही. दुर्योधन गेला, डोक्या शेजारी बसला. अर्जुन गेला, पायाच्या शेजारी बसला. भगवान परमात्मा उठले, पहिल्यांदा कोण दिसलं? अर्जुन दिसला. देवानं विचारलं, अर्जुना का आलायस? दुर्योधन म्हणतो, देवा त्याच्या आधी मी आलोय, मला विचारा. देवानं विचारलं, का आलायस बाबा? दुर्योधन म्हणाला की मला मदत हवी आहे युद्धामध्ये. देवानं सांगितलं, एका बाजूला मी आहे, एका बाजूला माझा लवाजमा आहे, हत्ती घोडं सैन्य सगळा लवाजमा एका बाजूला आहे. तुला काय हवाय? दुर्योधन म्हणाला, देवा तुझी गरज नाही, मला तुझा लवाजमा हवाय. अर्जुनानं सांगितलं, देवा तुझा लवाजमा मला नको, मला तू एकटा हवायस. आता महत्वाचं आहे का, या जगातली सगळी संपत्ती, सोनं नाणं, पैसा अडका, जमीन जुमला, गाडी बंगला परमेश्वराचा लवाजमा आहे. ज्यांना लवाजमा हवाय ते दुर्योधन वृत्तीचे लोक आहेत, आणि ज्यांना परमेश्वर हवाय ते अर्जुन वृत्तीचे लोक आहेत. अर्जुनाच्या वृत्तीनं जगणं याला अवस्था म्हणतात, आणि दुर्योधनाच्या वृत्तीनं जगणं याला व्यवस्था म्हणतात. विठ्ठल 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 तुकोबारायांच्या जीवनातली अवस्था सांगताना तुम्ही फॅनची जी व्यवस्था केली ती खूप समाधानकारक आहे. म्हणजे व्यवस्थेला सुद्धा फार महत्व असतंच बरं. तुकोबाराय म्हणतात, माझ्यासारखा श्रीमंत माणूस जगात कोण नाही. तुम्ही तर कीर्तनात ऐकलंय तुकोबारायांची परिस्थिती काय आहे. चुलीवर हरळी, घर चंद्रमौली, घरातून चंद्र दिसावा वरती, काही नाही, छप्पर नाही, असं घर आहे. ते तुकोबारे सांगतात, माझ्यासारखा श्रीमंत मनुष्य कोण नाही. कुठली संपत्ती हो? ऐशिया संपत्ती आम्हा संसारी, भोगाची या परी काय सांगू. तुकोबारे म्हणतात, माझ्यासारखा श्रीमंत माणूस कोण नाही. अशी कोणती संपत्ती? लोकिया भूषण भूषण
अवकळ्या. म्हणजे तुकोबरायांना त्यांच्या जीवनातली अवकळा सुद्धा भूषणावं वाटते. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, साधू संतांच्या जीवनातली गरिबी आलेली नाही, ती कमवलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबरायांका महाजनकीचा अधिकार गाजवणं अवघड होतं का? कर्ज वसूल करणं अवघड होतं का? नाही. पण तुकोबरायांनी स्वतःच्या परमार्थाची सुरुवात अधिकाराचा आणि संपत्तीचा विसर्जन करून केले. म्हणून संतांच्या जीवनातली गरिबी कबीर सुद्धा सांगतायत, मेरा मन लागो यार फकीरी में. माझं मन फकीरीतला. फकीर म्हणजे ज्याला कशाची नाही फिकीर, त्याचं नाव फकीर. तुका म्हणे करी फकीराचे परी, म्हणे करे फकीराचे परी. तुका म्हणे करी फकीराचे परी, तुका म्हणे करे फकीराचे परी. रात्रंदिवस हरी येईल वाचे, रात्र दिवस हरी येईल वाचे, रात्र दिवस हरी येईल वाचे. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे, रात्र दिवस हरी येईल वाचे. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्र दिवस हरी येईल वाचे, रात्र दिवस हरी येईल वाचे. तुकोबराय देवाकडे मागतायत की तुका म्हणे करी फकीराचे परी, मला फकीरासारखं बनव. संपत्ती मागत नाही. देवाला संतर सांगतात, नाही तुझं काही मागत, संपत्ती आठवण चित्ती असो द्यावी. देवा मी तुला संपत्ती मागत नाही, कारण साधू संतांच्याकडे अनेक प्रकारची संपत्ती असते बरं का. मी आता काही संतांच्या संपत्ती सांगणार आहे तुम्हाला, लक्षात ठेवायची. चौथी संपत्ती, आता मी जे सांगितलं ना तुम्हाला, जेव्हा इंद्रिय नको त्या मार्गाला जातात तेव्हा त्या इंद्रियाच्या आड नियमाचा मोठा दगड ठेवला जातो. आणि जेने जेने कोडे दोष सुतील तोंडे, तया कर्मरंद्री गुंडे नियमाचे दाटे, ऐस ऐसिया ऐती. ऐस ऐसिया ऐती, ऐसी परिजयाची असती, तोची तो ज्ञान संपत्ती गोसावी गा. म्हणजे जन स्वतःच्या इंद्रियांच्या पुढे नियमाचा दगड ठेवलाय, जेणेकरून त्या इंद्रियांना कुठे वाटेल तिकडे जाता येऊ नये. त्याच्या जीवनात ही चौथी म्हणजे ज्ञान संपत्ती असते. पहिली विनय संपत्ती, दुसरी सुख संपत्ती, तिसरी स्वसंपत्ती, चौथी ज्ञान संपत्ती. याची लागी सुमती जोडीती शांती संपत्ती, शास्त्राची दुबती पोसिती घरी. पाचवी संपत्ती शांती संपत्ती. सहावी आहे का पुण्य असणं, ही सुद्धा संपत्ती आहे बरं का. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई जे. मग ही पुण्याची संपत्ती असते ना, येते कधी? अतिथीचा सन्मान केला की पुण्याची संपत्ती येते, आणि अतिथीचा अपमान झाला तर पुण्याची संपत्ती निघून जाते. जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती, म्हणजे पुण्य ही सुद्धा संपत्ती आहे. आणखीन एक महत्वाची संपत्ती सांगितली, एवं इये 26 ब्रह्म संपदा हे वसत असे. मोक्ष मोक्ष कीर्तीचे जैसे आग्रहार होय, म्हणजे ब्रह्मसंपदा. अजून एक ब्रह्मसंपदेची ओवे बघा, तैसे भूताकार जयाचे हे दिटी रिघे जे साचे, तैची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. याचा अर्थ या सगळ्या जीवामध्ये देव दिसायला सुरुवात झाली की त्याला ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. म्हणजे ब्रह्मसंपत्तीनं जहाज असतंय भरलेलं तेच त्याला भेटून जातं. विठ्ठल 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 कुंडली कवरला हरी विठ्ठल. अनेक प्रकारच्या संपत्ती मी तुम्हाला सांगितल्या. विनय संपत्ती
स्वसंपत्ती, चित्ताची संपत्ती, ज्ञान संपत्ती, ब्रह्म संपत्ती, पुण्य संपत्ती आणि कोणती? शांती. शांती संपत्ती. एवढ्या संपत्ती आहेत. पण ही संपत्ती मिळण्याकरता बरं का कोणत्या ना कोणत्या एखाद्या संपत्तीवर रुसावं लागतं. त्याच्यासाठी पण ज्ञानोबारायाने गोड ओवी सांगून ठेवलं. या सोपिया योग स्थिती उकल देखील गा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. संकल्पाच्या संपत्तीवर रुसल्यानंतर जी मिळते ना ती ज्ञान संपत्ती असते, ती ब्रह्म संपत्ती असते, ती शांती संपत्ती असते. म्हणून वासनेच्या संपत्तीवर रुसावं लागतं तेव्हा जीवनात सुख संपत्ती मिळते. विठ्ठल 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 तुकोबारायांच्या भाषेत जर साधू संतांच्याकडे कोणती संपत्ती असेल असं विचारलं तर तुकोबाराय सांगतात, हाची काळ वर्तमान समाधान ही संपत्ती. समाधान ही संपत्ती, समाधान ही संपत्ती. हाची काळ वर्तमान समाधान ही संपत्ती. समाधान ही संपत्ती, समाधान ही संपत्ती. योगाची संपदा त्याग आणि शांती. योगाची संपदा त्याग आणि शांती. इहलोकी कीर्ती सोहळा मान. उभयलोकी कीर्ती सोहळा मान. योगाची संपदा त्याग आणि शांती. योगाची संपदा त्याग आणि शांती. इहलोकी कीर्ती सोहळा मान. उभयलोकी कीर्ती सोहळा मान. योगाची संपदा त्याग आणि शांती, उभयलोकी कीर्ती सोहळा मान. त्याग आणि शांती, चेहऱ्यावरचं समाधान ही योग्याची संपदा असते. पण या सगळ्या संपत्तीतली आपल्याकडे कुठली संपदा आहे का? नाही, आपल्याकडे एकच संपत्ती आहे, शरीर संपत्ती. मृगजळ भान जाईल नासून खरी नवी. आपल्याकडे एकच संपत्ती आहे, शरीर संपत्ती. म्हणजे लांबडं नाक असणं हे पण काय आहे? संपत्ती आहे. पण काही लोकांच्या संपत्तीत सुद्धा आज संपत्ती असते. कळते का नाही? सर्दी झाल्यावर संपत्तीच्या आत संपत्ती येते का नाही? अवघड आहे. असो, तुम्हाला सोपं करून सांगतो. हे बघा, मला सांगायचं एकच आहे, संतांच्या जीवनातल्या ज्या अवस्था आहेत ना ती संपदा असते. पण तरी सुद्धा ते जगात कशी राहतात? एवढ्या प्रकारच्या संपत्ती संतांच्याकडे आहेत, पण ते राहतात कसे? तो संपत्ती माझी असता ऐसा गमी पंडुसता. जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. जणू काही माझी नाहीच आहे अशा पद्धतीनं साधू संत महात्मे राहत असतात. संत महात्मे आपली संपत्ती जगाला कधी दाखवतच नाही. आणि आपण मात्र एखादा पाहुणा जरी आला तर आपण आपल्या घरातलं काय काय त्याला दाखवू. हॉल दाखवतोय, किचन दाखवतोय, हे ठीक आहे हो. सांडास पण उघडून दाखवतोय, मुस्काडी फोडल्या पाहिजे त्याला. नशीब ते बसून दाखवत नाही. काय दाखवावं काय नाही याची अक्कल नसते. आणि पाहुण्याला काय सांगताय? घर वडिलाचं काय नाही, आपलं आहे. वडिलाचं काय नाही. वडील जसं आलं तसं गेलं. घर माझं आहे, वडिलाचं नाही. गाडी माझी आहे, वडिलाची नाही. बंगला माझा आहे, वडिलाचा नाही. जमीन माझी आहे, वडिलाचं नाही. त्याला विचारावं लागतं, बाबा तू तर वडिलाचा आहेस ना? मग बस की तेवढंच काम वडिलांनी महत्वाचं केलं. तुला हे जग दाखवलं, आणखी काय कमवून द्यायला पाहिजे माणसानं जीवाला? आपण आपली थोडी जरी संपत्ती आली ना, जगाला दाखवायचा मोह आपल्याला आवरत नाही. एखाद्यानं थोडासा व्यायाम केला तर त्याचं ते येतं का, याला काय म्हणतात?
बायसेप बायसेप. मग ते इथं जरा व्यायाम केल्यावर हे फुगल्यावर ते लूज शर्ट वापरतं का फिटिंग शर्ट वापरतो? फिटिंग वापरतंय का दिसावं म्हणून. म्हणजे थोडं शरीर वाढलं तर आपण दिसावा असा प्रयत्न करतो. पण संतांच्याकडे एवढ्या प्रकारच्या संपत्ती असताना सुद्धा ते जगापुढे दाखवायचा प्रयत्न करत नाहीत. कधीतरी एखादी वेळ अशी येते की त्यांना ती स्वतःची आत्मिक संपत्ती जगापुढे प्रकट करावी लागते. तेव्हा तुकोबाराय स्वतःची संपत्ती आहे, स्वतःच्या अवस्था अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. बोलो बोलो ने मारोनी आजीने, 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 बोलो ने मारोनी आजीने, बोलो बोलो ने मारोनी आजीने, बोलो बोलो ने मारोनी आजीने, बोलो सोनी न सोने जनिया मान, सोनी न सोने जनिया मान, गीता गधारा संगीत संग, गीता गधारा संगीत संग, गीता स्वतःच्या जीवनातल्या अवस्था तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. त्यातली पहिली अवस्था आहे बघा, बोलू अबोलणी. संत बोलून सुद्धा अबोले आहेत. बोलण्यातला हा नवीनच प्रकार आहे बरं. बोलण्यामध्ये काय प्रकार असतात? प्रकार नंबर 1, चांगलं बोलतच नाही. गावात द्राक्षाच्या बागा आहेत का हो आपल्या? नाही ना. हा, ज्या गावात द्राक्षाच्या बागा असतात ना त्या शेतकऱ्यांना खूप जपून राहावं लागतं. 4 महिने त्या द्राक्षाला लहान लेकरासारखं सांभाळावं लागतं. आणि 2 दिवसात माल जाणार आहे, द्राक्ष जाणार आहेत, व्यापारी बघून गेलाय, पैसे देऊन गेलाय, ठरवून गेलाय, इसारत देऊन गेलाय. अशा परिस्थितीमध्ये जर काळा ढग वर आकाशामध्ये आला तर त्या शेतकऱ्याचा जीव खालीवर होतो ना? होतोय. पण गावात एखादं वाईट बोलणार असतं, फक्त ढग आलाय तरी ते तोंडानं म्हणतो गारा पडतेल वाटतंय, तुझ्या तोंडावर ईज पडू दे, गारा पडतेला वाटते. चांगलं बोलत नाहीच. एका गावात तर असं होतं, चांगलं बोलायचंच नाही आणि त्याच्याच घरात लग्न होतं. घरातल्यांनी सांगितलं बघ उद्या जर तोंड उघडलं ना मुस्काडच फोडून देतो. आईने सांगितलं बाबा उद्याचे दिवस तोंड सांभाळ बरं का. लहान भावानं सांगितलं दादा उद्याचे दिवस तोंड सांभाळायचं बरं का. बहिणीनं सांगितलं दाद्या उद्याचे दिवस काहीच बोलू नकोस. घरातली सगळी सांगायची काय बोलायचं नाही म्हणून. हे वैतागलं, म्हटलं उद्या एक शब्द बोलणार नाही लग्नात, अख्खा मांडव पेटला तरी बोलणार नाही. हा एक बोलण्यातला प्रकार आहे बरं. दुसरा बोलण्यातला प्रकार आहे असा, शब्द गोड वाटतात पण अर्थ खूप भयानक असतो. त्याच्यासाठी ज्ञानोबारायांनी खूप गोड ओवी सांगितली. विठ्ठल 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 आरते विभांडी जिव्हार. सुरुवात काय ते वाचा नवे सुंदर लावची पा. शब्द असे गोड वाटतात की अप्रतिम. मधुतिष्ठती जिव्हाग्रे असं. हा, पण ज्ञानोबारायांनी खूप त्याच्यासाठी गोड सांगितले. आपल्याला सांगतीलच महाराज काही क्षणात. त्याची पहिलीच सुरुवात फक्त आठवली नाही.
आर्थे विभांडी जिव्हार ते वाचा नवे सुंदर लावची पा विठ्ठल 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 विठ्ठल. पहिल्या तुकड्यात सुद्धा महूर हा शब्द आलाय. म्हणजे खूप बोलणं असं गोड असतं पण त्याचा अर्थ खूप भयानक असतो. असो बोलण्यातला काही तिसरा प्रकार असा आहे, चांगलं बोलतं पण तसं वागत नाही. बोलायला चांगलं मोठं मोठं बोलणार. काही काही लोकांना सवय असते बघा बोलण्यात इम्प्रेशन टाकायची. एकाचं नवीनच लग्न झालं आणि लग्न झाल्या झाल्या या सगळ्या लोकांचा पुरुष मंडळींचा स्वभाव कसा असतो की पहिल्या काही दिवसात जेवढा प्रभाव टाकता येईल, जेवढं इम्प्रेशन टाकता येईल तेवढं त्या नवीन स्त्रीवर टाकायचं. मग ती आल्या आल्या स्वयंपाकाला बसलेली असते आणि हे जाऊन स्वयंपाकाला बसल्यावर जाऊन सांगतं तिला, गावात आपला कोण नाद करत नाही. मला जर राग आला ना एखाद्याचं टंगडच काढून ठेवीन. ती नवीन बिचारी नवीन घरात आलेली, घरात भिंतीला तलवारी अडकवलेल्या, तिला वाटलं बाबा असेल यांच्या घराचा दरारा, एखाद्याचं टंगड काढत असतील. महिना झाला, 2 महिने झालं, ही स्वयंपाकाला बसली, हे सारखं जायचं. राग आपला वाईट आहे, एखाद्याचा टंगडच काढून ठेवी. वर्ष झाल्यावर तिला अंदाज आला ह्याचं बजेट काय आहे कळलं तिला. आणि वर्षभरात कोण काय आहे हे कळतच ना. कारण पहिल्या वर्षी नवरा बोलतो बायको ऐकते, दुसऱ्या वर्षी बायको बोलते नवरा ऐकतो, तिसऱ्या वर्षी दोघं बोलतात अख्खं गाव ऐकतं. त्याला अंदाज आला त्या बायकोला हे नुसतं बोलते. एक दिवशी गेला स्वयंपाक करायला बसली होती, म्हणला राग आला ना एखाद्याचा तंगडच काढून टाकीन. बायको म्हणली 2 वर्ष झाली लग्नाला, कधी कुणाला चिमटा घेतला नाही, सांग टंगड काय काढताय तुम्ही. ती तलवार घ्यायची जायचं, टंगड काढल्याशिवाय माघारीच यायचं नाही करा. हे रागानं तलवार घेऊन गेलं. बराच वेळ झाला आलं नाही, बायको रडायला लागली. 2 वर्ष नवीन लग्नाला झाली होती. आता हे कुठं जाते काय जाते तिला चिंता लागली. एवढ्यात ते आलो आणि 2 हात आणि 2 पाय तिच्या पुढे टाकलं. तुला सांगितलं होतं ना एखाद्याचा टंगडे काढून टाकीन, हातपाय काढून टाकीन म्हणून घे. ती बिचारी जास्त रडायला लागली. तिला वाटलं माझ्या बोलण्यामुळे कोणाचे तर हातपाय तुटले, हे असं असं व्हायला नको होतं. तिनं हाणून बडवून घ्यायला सुरुवात केली आणि तिनं विचारलं अहो हातपाय तोडलं ते तोडलं, ह्याचं मुंडका कुठं आहे. तो म्हणला मुंडका आधीच कोणी तर नेलं होतं, जरा लेट पोचलोय. म्हणजे मोठ्या गोष्टी बोलते पण तसं वागत नाही. जसं बोलल तसं वागत नाही. तुकोबर आहे म्हणतात त्याला यमदंड सहन करावा लागेल. तुका म्हणे दंड साहिल यमाचे, न करी जो वाचे बोले तैसा. जो बोलतो पण तसा वागत नसेल तर त्याला यमदंड सहन करावा लागतो. आणि एक तुकोबर यांचं प्रमाण आहे, सांगतो ऐका. विठ्ठल 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 बोले वर्म परी चाले या विरहित. तो जाना पतित श्रुती बोले. तो पतित आहे, तो पापी आहे, जो बोलतो तसं वागत नाही. म्हणून बोलणाऱ्यातला हा एक प्रकार आहे, बोलतंय पण तसं वागत नाही. काही लोक असतात जे चांगलं बोलतच नाही. काही लोक अशी असतात जे चांगलं बोलतात पण आत माणसं चांगलं बोलतात पण तसं वागत नाहीत. याचं कारण असं आहे ते बाहेरून जागे असतात पण आत झोपलेले असतात. बोल अबोलने बोले जागे बाहेर आत निजेले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजळले गा. वासुदेव करे तो फेरा. माणसं जसं बोलतात तसं वागत नाहीत पण संत असे असतात की जसं बोलतात तसं वागतात. असं नाही, ते जसं वागतात तसंच बोलतात. वागणं हा त्यांचा आधार आहे आणि बोलणं हा त्याचा परिणाम आहे. लक्षात ठेवा कबीराने खूप गोड असं सांगितले, रहनी कहनी रज निज ततत जाने. याचा अर्थ असा आहे रहनी आणि कहनी त्यांची एका सरळ रेषेत आहे. का निज तत जाने, निज तत्वाला जाणल्यामुळं ते जसं वागतात तसंच बोलतात. विठ्ठल 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 विठ्ठल
अभंग बोलले, ज्ञानोबाराय 9000 ओव्या बोलल्या, पण त्याचा कर्तृत्व ते स्वतःकडे घेत नाहीत. साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी, बोलविता धनी वेगळाच. मी नाही बोलत, त्याचं कर्तृत्व ते स्वतःकडे घेत नाहीत, म्हणून ते बोलून सुद्धा अबोले असतात बरं का. ही बोलून सुद्धा अबोले असतात याची अनेक कारण आहेत. ज्ञानोबारायांनी त्याला सुद्धा अजून एक गोष्ट सांगितली, साचल टिके दोन्ही, बोलोनी न बोले झाला मौनी, जो भोगिता उन्मनी अरायना. साधूला व्यवहारात कधी कधी खोटं बोलायची पण वेळ येते. अशा वेळेस ते वाचेनं जरी खोटं बोलले, वाचेनं जरी ते विपरीत बोलले, तरी त्यांच्या अंतःकरणातलं मौन कधी सुटलेलं नसतं. अमृतानुभवामधली एक अशी ओवे, अमृतानुभव ज्ञानोबाराय सांगतायत, म्हणून तोंडा आड पडे तेही वाचा वावडे, परी समाधी न मोडे मौन मुद्रेची. अरे आमच्या जनाबाईच्या मुखामध्ये शिव्या दिसतील, वावडी वाचा तिच्या मुखात दिसेल, पण तिच्यासारखं मौन या जगात कुणाला जमणार नाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, तया बोलताची भेटे, तेत बोलिले हे न घटे, ते मौन तव गोमटे स्तवन माझे, म्हणून तया बोलता बोली बोलता मी भेटता, ते मौन तव तत्वता स्तवन माझे. बोलणारा आणि ज्याच्याबद्दल बोलायचं आहे यांची जर भेटच झाली तर बोलायला शिल्लक राहत नाही, त्याला मौन म्हणतात. आणि हे परमेश्वराचं खरं स्तवन आहे. विठ्ठल परमार्थातल्या मौनाबद्दल सोडून द्या, व्यवहारातलं तुम्हाला पटेल असं सांगतो बरं का. आता तुम्हाला कसं कीर्तन करायला लागतंय ते मला समजलं. हे बघा, व्यवहारात कधी कधी मौन पाळावं लागतं का नाही हो? लागतंय ना. सोपं करून सांगतो. माता भगिनी, माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या. सांगा, घरात सगळ्यात जास्त काम कोणाला असतं हो? स्त्रियांना का पुरुषांना? आवाज येत नाही. स्त्रियांना. बघा, पाणी तापवायला तुम्ही असताय, आंघोळ करायला हे येतात, जेवण बनवाय तुम्ही असताय, खादीला येते ती, कपडे धुवायला तुम्ही असताय, गावातनं पांढरी कपडे घालून चक्कर टाकून येते. ह्याच नाही एकाच दिवशी तर कामातनं सुट्टी आहे. तुम्हाला एक दिवस तरी आजारी पडलं तरी कामातनं सुट्टी आहे का हो? आहे का एक दिवस तरी? किती राब 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 राबताय तुम्ही. बरं मला खरं सांगा, तुम्ही एवढं करता, तुमच्या ह्या कामाची जाण आहे का हो यांना? पेटवायचंय काय? आज काय बी उद्या कीर्तन होऊ द्या, नाही तर आज भांडणं तरी लावून जाऊया. आणि खरंच जाण नसते बरं का, खरंच जाण नसते. ह्यांची पोरं बाळ तुम्ही सांभाळायची, ह्यांच्या आईबाला तुम्ही सांभाळायची, ह्यांची गुरंढोरं तुम्ही सांभाळायची, एवढं सगळं सांभाळून आणि ह्यांच्या शिव्या खायच्या. आपल्या आईबापाची आबरू ह्यांच्याकडे काढून, हाय ना असं किती दुःख नाही. म्हणून तर म्हणते ती बाईच्या जन्माचं काय असतंय ते ह्यांना काय कळायचंय, म्हणजे मला बी नाही कळ. एवढं काम असतं तुम्हाला. मग खरं सांगा, एवढ्या सगळ्या गडबडीत एकाच दिवस भाजीत मीठ कमी जास्त होतं का नाही? मग त्या दिवशी सांभाळून घेणं ह्यांचं काम आहे का नाही? आहे का नाही? घेतात का नाही? तुम्ही मूठ उघडली. मौन, व्यवहारात मौन कधी पाळायचं सांगतोय बरं का. तुकोबारायचं प्रमाण सांगणार आहे त्याला. घेत नाहीत सांभाळून, लगेच बायकोला म्हणते, तुझ्या आईनं तुला मीठ टाकाय शिकवलं का नाही? कुठपर्यंत गेला? आईपर्यंत. आता एखाद्याची गरीब असेल ती ऐकून घेईल, एखाद्यानं निमसोडची केली असली तर ती ऐकल का? ती नाही ऐकून घेणार. ती म्हणल, तुझ्या आईनं तुला गप गिळायला शिकवलं का नाही? प्रकरण स्वस्तात जाईल का? म्हणून व्यवहारात कधी मौन पाळायचं तुकोबाराय सांगताय. आणि ऐसे काळो आले तरी भले मौनाची, तरी भले मौनाची, तरी भले मौनाची. आणि ऐसे काळो आले
मीठ कमी आहे हे समजलं तर नवऱ्यानं बोलायचं नसतं, आपल्या बायकोला सांभाळून घ्यायचं आहे. त्याला ते मौन व्यवहारातलं मौन आहे, ते पाळता आलं पाहिजे. काही एखादी बायको चुकले नाही बोलायचं तिला, पण ह्यांची जर काय चुकू, एक दिवस खाडा नाही. रोज जेवणाच्या ताटात 2000 रुपये किलोचा पदार्थ आहेच. 2000 रुपये किलो केस केस. एक दिवस तर खाडा आहे का? पुरुष मंडळीचं दुखणं काय आहे ते मला माहित आहे. पहिला ताट असा हात असा घास घालायला घेतला तर खाली भाकरी आणि किलो ओंबलेली आहेच, खडा असतो. पण पहिलं समजत तरी होतं, आजीनं स्वयंपाक केलाय का आईनं स्वयंपाक केलाय का बायकोनं स्वयंपाक केलाय. केस पांढरा आला की समजायचं आईनं केले, आणि काळा केस आला की समजायचं बायकोनं केलंय. आणि म्हातारी मेहंदी लावायला लागल्यापासून काहीच कळत नाही. पण तुम्हाला सांगतो बरं का, केस जरी आला तरी तिला समजावून सांगायचं बरं का. काय समजावून सांगायचं सांगतो मी. माझ्या बायकोला सांगतो तसंच सांगायचं तुम्ही. निमसोडकर कसं सांगतो ऐका. केस आला ना असं हातात धरायचं आणि तिला म्हणायचं, सजनी तुझे मऊ मुलायम काळे केस जरा आवळून बांधशील का. एवढ्यावर ती व्यवस्थित बांधते, आणि तेवढ्यावर नाही सुधारलं तर पुन्हा सांगायचं, सजनी आला एवढा आला, पुन्हा जर केस आला तर तुझा गजनीच करून ठेवील. सांभाळून घ्यायचं, पण लय पण सांभाळून घ्यायचं नाही. चला, काही ठिकाणी व्यावहारिक मौन असतं बरं का. पारमार्थिक मौन कोणतं असतं? वरवर न बोलायचं आणि अंतकरणामध्ये मौन आहे, ते खरं मौन आहे. पण आमचं कसं असतंय, वरनं तोंड बंद असतंय पण आज चालू असतं. तुकोबर आहे त्या मौनाची निषेध करतात. काय करावे ते मौन, काही दिशा हिंदे मन, नाही दिशा हिंदे मन, नाही दिशा हिंदे मन. काय करावे ते मन, नाही दिशा हिंदे मन, काही दिशा हिंदे मन, नाही दिशा हिंदे मन. वरनं फक्त तोंड बंद आहे ना, आज जर कालवा सुरूच असेल तर त्या मौनाला काय किंमत आहे का? नाही. मग खरं मौन कोणतं? ज्ञानोबरायांनी सांगितलं, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा. त्या परमेश्वराचं सदैव नामस्मरण करणं हे मौन आहे. आणि अशा पद्धतीचं मौन साधूच्या जीवनात निर्माण झालेलं असतं. म्हणून ते जरी वर्ण बोलले तरी त्यांच्या अंतकरणामध्ये मौन आहे. म्हणून ते बोलो अबोलणे अशा अवस्थेला पोचलेले असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मगाशी एक ओवी राहिली होती, कानी लागता महूर आरते विभांडी जिव्हार, ते वाचाची नव्हे सुंदर लावची पा. म्हणजे कानाला गोड वाटतं असे काही शब्द असतात, पण ते अर्थ त्याचे असं असतात की हृदयाला चिरून टाकत असतात. म्हणून असंही बोलणं काही कामाचं नसतं. पण साधू संतांचं खरं तर साधू संत बोलतात कसं, जगाच्या उपयोगाचंच बोलतात. बोलणे ते आम्ही बोलू उपयोगी पडिले प्रसंगी काळाईसे. जे काळाला आणि जगावरती प्रसंग पडलाय त्याला उपयोगाचा असेल असं संत बोलत असतात. पण त्या बोलण्याचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नसल्यामुळे हितावरी यावे, हितावरी यावे, हितावरी यावे, काही बोललो या भावे. हा, काही बोलिलो या भावे. म्हणजे तुम्ही तुमच्या हिताकडं पहावं, तुम्ही तुमच्या हिताच्या दृष्टीनं वागावं याकरता काही बोलले. पण एवढं काही जरी बोलले असले तरी त्याचं कर्तृत्व मात्र स्वतःकडे घेत नाहीत. उलट तुकोबराय म्हणतात, मी बोललोय त्याचा अर्थ सुद्धा मला माहित नाही. गुह्य त्याचे तोची जाणे, मी तो काबाडाचा धनी. तुकोबराय म्हणतात, मी जे बोललोय ना त्याचं गुह्य त्याचा अर्थ त्यालाच माहित. कारण ते बोलण्याचं सामर्थ्य माझ्याकडे नाहीये, बोलण्याचं बळ माझं नाहीये. नाही मी बोलत, आपुलिया बळे सखा कृपावंत वाचा त्याची त्यानं बोलावून घेतले. म्हणून संत बोलू ना बोले असतात. संतांच्या जीवनातली दुसरी अवस्था आहे मरोनिया जिने. संत मरून सुद्धा जिवंत असतात आणि आपण जगून सुद्धा
मेल्यालाच असतोय. आपल्या जीवनाला काही अर्थ नसतो बरं का. आपण जगून सुद्धा बेचव आहे आपलं जीवन, बेचव. सोपं करून सांगतो आपलं जीवन कसं आहे. निमसोड मध्ये आपल्याकडे एक पाहुणे आले बरं का. आणि ते पाहुणे आल्यानंतर वांग्याची भाजी, गोड मस्त वांग्याची भाजी केली. ते वांग्याची भाजी खाल्ल्यावर त्या पाहुण्याला इतकी आवडली, त्यांनी जाऊन 10 पाहुण्यांना सांगितलं काही करा, पण ते निमसोडच्या आपल्या पाहुण्यांच्याकडे जायचंच वांग्याची भाजी खायला. तिसऱ्या दिवशी गावात 10 गाड्या भरून माणसं वांग्याची भाजी खायला. पाहुण्याला म्हणजे निमसोडकराला वाटलं काय आपल्या बायकोचं कौतुक आहे, तिच्या हाताला जी चव आहे अशी कुणाला नाही. 10 गाड्या माणसं वांग खायला आली आहेत. ती 10 गाड्या माणसं वांग खाल्ली गेली. त्यांनी त्यांच्या पाहुण्याला सगळ्यांना सांगितलं. आठवड्याभरात 10 ट्रक आलं. असं रोज घडायला लागलं. ते वैतागलं. मग आता करायचं काय. त्या दोघांनी ठरवलं आता पाहुणे जर जायचे असतील तर आपण दोघांनी भांडायचं नाटक तर केलंच पाहिजे. मग एक दिवशी पाहुणा आल्यावर विचारलं तुम्ही कोण, तर त्याने सांगितलं मी तुमच्या पाहुण्याचा पाहुणा. तर ठीक आहे. त्या दोघांनी भांडायचं नाटक केलं आणि वांग बनवताना असं बनवलं, वांग स्वच्छ दिसत होतं, म्हणजे त्यात काय मसाला नव्हताच, पाण्यातच हो. मग त्या पाहुण्याने विचारलं अहो हे काय आहे, फक्त पाणीच आहे, ह्याला काहीच चव नाही. त्याने विचारलं मालकानं तुम्ही कोण आहे, आम्ही तुमच्या पाहुण्याचे पाहुणे. त्यानं सांगितलं हे पण वांग्याच्या रश्शाचा रस्सा आहे. मग त्याला काही चव असते का, त्याला काही चव नसते, ते पाणीच असतं. तसं आपलं जीवन असं आहे, त्याला काही चवच नाही, वांग्याच्या रश्शाच्या रस्सासारखं. पण साधूच्या जीवनामध्ये तसं नसतं. संत मोरोनिया जिने या अवस्थेला पोहोचले असतात. मोरोनिया जिने याचा अनेक अर्थ आहेत. पहिला अर्थ असा आहे की संत शरीराने जरी गेले असले तरी ते कीर्तीनं जिवंत आहेत. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अरे संत गेले पण त्यांच्या कीर्तीचा, त्यांच्या विचाराचा सुगंध आजही तर दरवळतोय, म्हणून ते मरून सुद्धा जिवंत आहेत. दुसरी ते जिवंत असल्याचा असा आहे, ते जिवंत असतानाच त्यांच्या जीवनातला देहभाव संपलेला असतो. आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा, म्हणजे आम्ही तेव्हाच मेलो जेव्हा आम्ही आमचा देह देवाला दिला. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, रक्षियेला ठाव स्मशानीचा. काय गोड अभंग आहे हो. खरं तर तुकाराम महाराजांनी हा अभंग स्मशानभूमीत म्हणण्याकरता नाही, जिवंतपणी स्वतःच्या जीवनात काय अवस्था निर्माण झाली हे सांगण्याकरता झालाय. झाला प्रेतरूप शरीराचा भाव. संत मरायच्या आधी मरतात याचे अनेक अर्थ आहेत. त्यातला पहिला असा आहे, संत मरणाची वाट बघत नाहीत. कायाची झडप येऊन पडायच्या आधी कायावर झडप घालतात ते संत असतात. म्हणजे ज्ञानोबा आहे, मरणाची वाट बघत बसले नाहीत. आपलं इहलोकातलं काम संपलं, कर्तव्य संपलं, निघाले, कायावर झडप घातली. तुकोबा आहे, इहलोकातलं काम संपलं, कायावर झडप घातली. नाथ महाराज इहलोकातलं आपलं कर्तव्य संपल्यावर कायावर झडप घातली. म्हणजे मरायच्या आधी ते मरत असतात. मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. म्हणजे संत मरोनिया जिने या अवस्थेला पोहोचलेले असतात. आसोनी नसनी जनी आम्हा. संत या जगात आसून नसल्यासारखे असतात बरं का. म्हणजे ते संसारामध्ये तुम्हाला दिसतील पण ते संसारात नसतात. काय ज्ञानोबा यांनी ते दिसतात पण तिथं नसतात याच्यासाठी अनेक ओव्या सांगितले. ज्ञानोबा सांगतायत, तैसा संसर्गा माझी असे, सकळा सारिका दिसे, जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. ते सगळ्या लोकांमध्ये बसलेले दिसतील. हे बघा सोपं करून सांगतो, 1000 लोकांच्या गर्दीत असले तरी ते एकटे असतात, आणि आपण एकटा असलो तरी बाजारात असतो. म्हणजे आपण घरी एकटं जरी बसलो असलो तरी बाजारात ती चप्पलची डिझाईन आली असेल का नाही, ती भाजीची पेंडी कितीला असेल, म्हणजे विचार तिथला चालू असतो. घरात असून चित्त बाजारात असतं. संत सगळ्या लोकांच्या मध्ये असले तरी ते एकटे असतात. तो देह संगे तरी असे, परी चैतन्या सारिका दिसे, पाहता परब्रह्माचे निकसे चोकाळू भला.
अरे ते देहाच्या सोबत असले, देहाच्या संगती जरी त्यांना लाभलेली असली तरी निखळ चैतन्य त्यांच्याकडे असतं. म्हणून ते सगळ्यांच्या मध्ये जरी असले तरी एकटे असतात. जीवी जलात पद्मपत्र जीवी जलात पद्मपत्र जीवी जलात पद्मपत्र जीवी जलात मग मी व्यवहारी असेल वर्तत पद्मपत्र. पूर्वार्ध काय? मग मी व्यवहारी असेन वर्तत. मग मी व्यवहारी असो निवर्तत. वर्तत ज्ञानोबारायांनी त्याच्यासाठी एक ओवी सांगितली बरं का. ये रवी आणि काची या परी तोही असे शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततू असे. तोही अनेकांच्या सारखी. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेतीचा नोहे नवल देखे. तोही सगळ्यांच्या सारखा खाताना दिसेल. आहारा ते स्वीकारी त्याच्यावे ते परिहरी निद्रेची अवसरी निधीजे सुखे. तोही सगळ्यांच्या सारखा झोपताना दिसेल, खाताना दिसेल, पण त्याच्या क्रियेचं त्याच्या कर्तृत्वाचं अवलोकन आपण आपल्या सामान्य बुद्धीनं करू शकत नाही. कारण ते माणसासारखे जरी असले ते तरी मनुष्यत्वाच्या पलीकडे गेलेले असतात. ज्ञानाग्नीचे निमुखे जाळली कर्मे जेने अशेके तो परब्रह्मची हा नाही नाही तो नाही ती नाही. विठ्ठल 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 ज्या दिवशी महाराजांच्या अडकलेल्या ओव्या खालनं सांगता येतील ना त्या दिवशी सप्ते केल्याचा खरा आनंद मिळेल. म्हणजे मला आठवली नाही त्याच्याबद्दल मी आपलं तुमच्याकडे टाळ्या घेतल्या. पण खऱ्या अर्थानं सांगतो. पण अशी गावं आहेत. आमच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाला महाराजांचं प्रवचन होतं. आमच्या जशी गोपाळ महाराजांची ज्ञानेश्वरी मुखदगत आहे ना अशी खालनं पटापट ओव्या सांगणारी माणसं होती. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे अशेके तो परब्रह्माची नाही तो परब्रह्म हा तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळख तू. म्हणजे तो माणसासारखा दिसला असला क्या बात आहे. महाराजांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा लगेच होई संगीत. तो जरी माणूस असला तरी तो देव आहे. आता दुसरी ओवी अशी आहे बरं का महाराज. तो जरी माणूस असला तरी ते ज्ञान आहे. लौकिक भाग हा ती तर आहे. चालते ज्ञानाचे ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. येर माणूस पण भांब लौकिक भागू. ते लौकिकानं माणूस दिसतील पण संत माणसात नसतात. संत नवती जगा माणसात. अजून एक ओवी बरं का. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती तो मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची गा. म्हणजे ज्ञानाच ते मूर्तिमंत ज्ञान आहे. संत तुम्हाला दिसायला माणसासारखे दिसतील पण ते माणूस नसतात तर ते माणसाच्या आकाराला आलेलं ज्ञान असतं. विठ्ठल कुंडली
सांगितल्या 3 अवस्था अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. भोगी त्याग झाला संगाची असंग, भोगी त्याग झाला संगाची असंग, भोगी त्याग झाला संगचे असंग, भोगी त्याग झाला संगचे असंग. तोडी येले लाग माग दोन्ही, तोडी येले लाग माग दोन्ही, भोगी त्याग झाला संगीत संग, भोगी त्याग झाला संगीत संग, भोगी त्याग झाला संगचे असंग, भोगी त्याग झाला संगीत असंग. संग. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. कुंडली कमल हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की. बार कुमाई, दो बार कुमाई, दो बार कुमाई. चौथी अवस्था सांगितली भोगी त्याग झाला. तुम्ही एकतर भोगावस्था माहित आहे, नाही तर त्याग अवस्था माहित आहे आपल्याला, पण साधू संतांनी ही तिसरीच अवस्था सांगितली. भोगायचं तर नाहीच आणि सोडायचंही नाही, म्हणजे इंद्रियांनी भोगायचं पण मनावर त्याचा काही परिणाम होऊ द्यायचा नाही. हे बघा, त्यागाच्या खूप काही 1-2 व्याख्या तुकोबारांच्या सांगतो आणि मी माझ्या कीर्तनाचा समारोप करतो. बऱ्याच वेळेला त्याग घडतो वस्तू रूपात, पण मनातनं त्याचा त्याग घडत नाही. तुकोबाराय त्या त्यागाला निषेध करतात. त्यागिल्याचे ध्यान राहिले अंतरी, अवघी ते परी विटंबना. एक जणानं 25,000 रुपये दिले भावाला आणि त्याला 20 वर्ष झाली, आणि तो 20 वर्षानंतर सांगायचा 20 वर्षापूर्वी 25,000वर लात मारले. अरे तू लात मारलीस की, पण ती लागली नाही ना, कारण 20 वर्षापूर्वी 25,000 दिले पण ती डोक्यातनं गेले नाही. ह्याच्यापेक्षा सोपं करून सांगतो. एक जण बायको नांदत नव्हती, 25 वर्ष झाली, 25 वर्षानंतर त्याला समजलं की ती तिकडलं माहेरमध्ये होती, तिकडे वारली, आणि ती माहेरात वारले. हे याला समजले हे म्हणते गेली एकदा झंझट. म्हणजे झंझट ह्याच्या डोक्यात होती का नाही? मग झंझट डोक्यात होती पण घरात नव्हती. पण लक्षात ठेवा, घरात झंझट असू द्या पण ती डोक्यात नसणं याला खऱ्या अर्थानं ब्रह्मचारी म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारायांनी त्यागाची खरी व्याख्या एका वाक्यात सांगितले, केले नाही मनी तया घडे त्याग, उबग उद्वेग नाही चित्ती. एक शिष्य होता आणि गुरु शिष्य 2 जण राहायचे बरं का. खूप गमतीशीर प्रसंग आहे ऐका. गुरु शिष्य 2 जण राहायचे. मग गुरुजी त्या शिष्याला आपल्या रोज सांगायचे, बघ विद्यार्थी आहे, साधक आहेत, कधी आयुष्यात स्त्रीकडे बघायचं नाही, तिच्या जवळ जायचं नाही, तिला स्पर्श करायचा नाही. पण एक दिवस असा आला, गुरु शिष्य 2 जण चालले होते आणि मोठी नदी लागली, आणि त्या नदीला पूर आलेला पाहून एक स्त्री तिथं जागेवरती थांबली होती, तिला पलीकडे जायचं होतं. मग तिनं गुरुजींना विनंती केली, गुरुजी मला जरा पलीकडे सोडता का? मग पुरात गुरुजींनी काय केलं, तिला उचललं, डोक्यावरती घेतलं आणि पलीकडे नेऊन सोडलं. त्या दिवशीपासून विद्यार्थ्याचं शिक्षणात मन लागायचं बंद. त्याच्या डोक्यात एकच, गुरुजी मला सांगतात स्त्रीकडे बघायचं नाही, हात लावायचा नाही, स्पर्श करायचा नाही, ह्यानी डायरेक्ट डोक्यावरच.
वर्षभर पोरग त्याच विचारात राहायचं. वर्षभरानं त्याची तब्येत अशी वाळून गेली हो. गुरुजींनी विचारलं, बाबा तुझ्या तब्येतीला काय झालंय? म्हणलं तुमच्यामुळेच झालं एवढं सगळं. गुरुजी म्हणले, माझ्यामुळे कसं काय? तुम्ही त्या बाईला डोक्यावर घेतलं त्या दिवशी आणि मला सांगताय स्पर्श करायचं नाही, बघायचं नाही. गुरुजींनी माग सोडून 2 मुस्काडी दिल्या. बाबा मी तिला डोक्यावर घेतलं होतं, तू तिला डोक्यात कशाला ठेवल्यास? गुरुजींनी स्पर्श केला पण मनात वासनेचा शंकेचा एक कण सुद्धा नव्हता. म्हणून गुरुजींचा स्पर्श सुद्धा त्याग आहे. विद्यार्थ्यानं स्पर्श केला नव्हता, पाहिलंही नव्हतं, पण तरी सुद्धा 2 वर्ष त्याचं चिंतन केलं. म्हणून विद्यार्थ्यानं केलाय तो भोग आहे आणि गुरुजींनी केलाय तो त्याग आहे. कारण गुरुजींनी मनामध्ये त्याचं चिंतन नाही केलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, केले नाही मनी तया घडे त्याग, उबेग उबग उद्वेग नाही चित्ती. अशी भोगी त्याग झालेली अवस्था साधूच्या जीवनामध्ये आलेली असत्या. ज्ञानोबारायांनी याच्याबद्दल अनेक ओव्या सांगितले. त्या ओव्या सांगण्यात आता वेळ नाही आपल्याकडं. भोगी त्याग झाला संगीच असंग, तोडियले लाग माग दोन्ही. तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनातला लाग आणि माग तोडलाय. लाग असतो कलिकाळाचा आणि माग असतो संसाराचा. या दोन्ही गोष्टी मी माझ्या जीवनातनं तोडून टाकलेत. म्हणून भोगी त्याग झाला संगीच असंग, तोडियले लागल माग दोन्ही. म्हणून आता मी तुम्हाला जसा दिसतोय तसा नाही. अभंगाचं शेवट. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा. हे पुसणे ते पुसा पांडुरंगा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. भोगी त्याग झाला संगीचा संग, भोगी त्याग झाला संगीचा संग. भोगी त्याग झाला संगीत असंग, भोगी त्याग झाला संगीत असंग. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराष्ट्रातले ख्यातनाम व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण गोपाळ महाराज यांच्या सुंदर नेतृत्वाखाली सुरू असणारा भागवत महाराजांच्या उपस्थितीमध्ये सुंदर अशा गायनात आमचे अतुल महाराज आहेत. तुम्ही सगळे टाळकरी, अमोल महाराज, तुम्ही सगळेजण आणि माझा आदरस्थान मी ज्यांच्याकडं अतिशय आदरानं पाहतो ते माझे गुरुस्थानी असणारे भाऊ महाराज यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर क्षमा करा. आमचे मित्र घाणवडवरून अमित महाराज पण आलेत, बरीच लोक परगावचे पण असतील. तुम्हा सर्वांचं मी मनापासून दर्शन घेतो. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर क्षमा करा. जे बरोबर आहे ते सद्गुरू जोग महाराजांचा. तुकाराम 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 तुकाराम. हरी विठ्ठल श्री राधे विठ्ठल जय जय विठ्ठल. वे बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उतरी करा क्षमा अपराध महाराज विचारेला दे चारणी आपुला. क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज.